मानेगाव शिवारातील केळीच्या बागेत 50 गांजाची झाडे नष्ट, 23 लाखांचा मुद्देमाल जप्त, शेतमालावर गुन्हा दाखल। मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव शिवारातील केळीच्या बागेत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध गांजा लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा LCB आणि मुक्ताईनगर पोलिसांनी बुधवारी 19 नोव्हेंबर दुपारी 2 वाजता संयुक्त छापेमारी करून मोठी कारवाई केली। छाप्यात साधारण 50 गांजाची झाडे अंदाजे 342 किलो आढळून आली, ती तात्काळ नष्ट करण्यात आली। जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे 23 लाख रुपये असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं। प्राथमिक हाती येईपर्यंत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मानेगाव शिवारात अवैध गांजाची शेती असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं पथकाला कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार LCBचं पथक आणि मुक्ताईनगर पोलिसांनी संयुक्त धाड टाकत शिवारातील केळीच्या बागेत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने लावलेली गांजाची झाडं आढळून आली। शेतातील झाडं मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहेत, त्यांची किंमत लाखोंमध्ये असल्याचं पोलिसांनी सांगितलं। झाडे तात्काळ नष्ट करण्यात आली असून पंचनाम्यासाठी काही नमुने जप्त करण्यात आलेत। या कारवाईमुळे परिसरातील अवैध गांजा लागवड करणाऱ्या नेटवर्कला मोठा झटका बसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली। लागवड करणारा शेतमालक मनोज नामदेव बेलदार असल्याचं समोर आलं, त्याच्या विरुद्ध कारवाई सुरू होती। मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांनी सांगितलं की कारवाई दरम्यान सुमारे 23 लाख रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास जलद गतीने सुरू आहे। या धडक कारवाईमुळे मानेगाव शिवारातील मुक्ताईनगर तालुक्यात मोठी खळबळ उडाली। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर।